नमस्कार बालमित्रांनो. आज आपण न, ख, थ, औ आणि भ या अक्षरांची ओळख करून घेणार आहोत. तसेच अक्षराला काना आणि मात्रा दिल्यास त्याचा उच्चार कसा होतो हे सुद्धा पाहणार आहोत. चला तर मग पाहूयात. या ठिकाणी पहा, चित्र बघ, नाव सांग, अक्षरचित्र जोडी जुळव. तर बालमित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला काही चित्र दिलेली आहेत आणि त्या चित्रामध्ये काय दिसतंय त्याचे नाव तुम्हाला सांगायचे आहेत. त्यानंतर पुढे दिलेले जे अक्षर आहे ते अक्षर आणि चित्र यांच्या आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. चला तर मग चित्रामध्ये आपल्याला काय दिसते ते पाहूयात. या ठिकाणी पहा, पहिलं जे चित्र आहे ते हरिण आहे. त्यानंतर त्याच्या पुढे आपल्याला बाण दिसतो. बाणाच्या खाली पहा, आपण शाळेमध्ये फळ्यावर लिहितो ना, ते खडू दिसत आहेत. त्यानंतर त्याखाली पक्ष्यांचा थवा आहे. त्याखाली पाण्याचा थेंब आहे पहा. त्याखाली आहे नथ आणि त्याच्या वरच्या बाजूला आपल्याला खारुताई दिसत आहे. चित्रांची नावे तुम्हाला माहीत झालेली आहेत. आता आपण समोर दिलेले जे अक्षर आहे ते अक्षर आणि चित्र यांची जोडी लावूयात. आपलं पहिलं अक्षर आहे न. तर बालमित्रांनो, न हे अक्षर तुम्हाला कोणत्या चित्रात दिसतंय पहा. पहा बरं, या ठिकाणी हरिण या अक्षरामध्ये शेवटचे जे न आहे ते आपल्या अक्षराशी जुळत आहे. तसेच बाण या शब्दामधील शेवटचं अक्षरसुद्धा नशी जुळत आहे. म्हणून आपण नची जोडी हरिण आणि बाण या चित्राशी लावूयात. पुढचं अक्षर आहे ख. आता चित्र पहा, आपल्याला खडू आणि खारुताई या दोन चित्रामध्ये ख हे अक्षर दिसत आहे. म्हणून आपण ख ची जोडी खडू आणि खारुताई या चित्राशी लावूयात. पुढचं अक्षर आहे पहा थ. तर चित्र पहा, या ठिकाणी पक्ष्यांचा थवा, पाण्याचा थेंब आणि नाकातली नथ दिसत आहे. तर या तिन्ही चित्रामध्ये आपल्याला थ दिसत आहे. म्हणून थ या अक्षराची जोडी आपण या तिन्ही चित्राशी लावूयात. आता पुढे पाहूयात. या ठिकाणी पहा, गिरव, लिही आणि म्हण. बालमित्रांनो, आत्ताच आपण चित्र आणि अक्षर यांच्यात जोड्या लावलेल्या आहेत. त्यामध्ये आपण कोणतं अक्षर पाहिलं होतं? न, ख आणि थ. तर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला हे तीनही अक्षर तुमच्या 2 रेघी वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात पान भरून लिहायचं आहे. पहिलं अक्षर आहे न. न. दुसरं अक्षर आहे ख. ख. आणि तिसरं अक्षर आहे थ. थ. याचप्रमाणे तुम्ही तुमच्या वहीमध्ये वळणदार आणि सुंदर हस्ताक्षरात हे तीनही अक्षर पान भरून लिहा आणि तुमच्या शिक्षकांना दाखवा. पुढे पहा, चित्र बघ, नाव सांग, अक्षरचित्र जोडी जुळव. तर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला काही चित्र दिलेली आहेत आणि अक्षर दिलेलं आहे औ आणि भ. सुरुवातीला आपण चित्रांची नावं पाहूयात. सुरुवातीला चित्रामध्ये आपल्याला औषधाची बाटली दिसत आहे, म्हणजेच औषध. दुसरं आहे भोपळा. त्यानंतर आहे भोवरा. पुढे आहे अवजार आणि मध्यभागी दिसत आहे आपल्याला भेंडी. तर आता आपण औ आणि भ या अक्षरांची जोडी चित्राशी लावूयात. तर मला सांगा, औ हे अक्षर तुम्हाला कोणत्या चित्रात दिसत आहे? बरोबर, औषध यामध्ये पहिलं अक्षर औ आहे आणि अवजार यामध्ये सुद्धा पहिलं अक्षर औ आहे. म्हणून औ या अक्षराची जोडी आपण या चित्राशी लावूयात. त्यानंतर भ हे अक्षर पहा, ते कोणत्या चित्रात दिसत आहे? भोपळा यामध्ये भ आहे. त्यानंतर भोवरा यामध्ये सुद्धा भ आहे आणि भेंडी यात सुद्धा भ हे अक्षर आहे. म्हणून
भ या अक्षराची जोडी या 3 चित्राशी लावूयात. यानंतर तुम्हाला औ आणि भ हे जे अक्षर आहे ते तुमच्या 2 रेघी वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात पान भरून लिहायचं आहे. पुढे पहा, बघ, ऐक आणि वाच. बालमित्रांनो, या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय पहा. एक काना आणि त्यावर 2 मात्रे दिसत आहे. तर हे जे स्वरचिन्ह आहे त्याचा उच्चार कसा होतो? औ असा होतो. काना आणि 2 मात्रे हे जर आपण एखाद्या व्यंजनाला जोडला तर त्याचा उच्चार कसा होतो ते पाहूयात. तर या ठिकाणी ह हे अक्षर दिसत आहे. हला जेव्हा आपण एक काना आणि 2 मात्रे जोडू तेव्हा त्याचा उच्चार हौ असा होतो. तर तुमच्या लक्षात आलं असेल की एक काना आणि 2 मात्रे यांचा उच्चार औ असा होतो. काना आणि 2 मात्रे जोडून लिही आणि म्हण. बालमित्रांनो, या ठिकाणी आपल्याला जी अक्षरं दिलेली आहेत किंवा जी व्यंजनं दिलेली आहेत तर त्याला आपल्याला एक काना आणि 2 मात्रा जोडायचा आहे आणि त्याचा उच्चार मोठ्याने करायचा आहे. जसे की क. क या व्यंजनाला एक काना आणि 2 मात्रा जर जोडले तर त्याचा उच्चार कौ असा होतो. कौ असा होतो. पुढं आपल्याला जी अक्षरं दिलेली आहेत त्याला तुम्ही काना आणि मात्रा जोडा आणि त्याचा उच्चार मोठ्याने करा आणि तुमच्या वहीमध्ये लिहा. जसे पहा, म. मला एक काना आणि 2 मात्रे मऊ. ल. एक काना आणि 2 मात्रे जोडल्यास त्याचा उच्चार लव असा होतो. घ. घला एक काना आणि 2 मात्रे उच्चार घौ. रला एक काना आणि 2 मात्रे जोडल्यास त्याचा उच्चार रौ असा होतो. पुढं आहे ब. बौ. न. नऊ. स. सौ. प. पौ. त. तौ. च. चौ. ळ. ळौ. ह. हौ. झ. झौ. द. दौ. ड. डौ. व. वौ. ग. गौ. ध. धौ. य. यौ. फ. फौ. ज. जौ. श. शौ. न. नौ. ख. खौ. थ. थौ. भ. भौ.